विकासासाठी एकतर औद्योगिक विकास या भागामध्ये होणं अत्यंत आवश्यक आहे. कुठं काय तर इंडस्ट्री तरी आली भविष्यावर इंडस्ट्रीज आहेत मोठ्या प्रमाणामध्ये. पण अजूनही काही उद्योग वाढले पाहिजे. आणि आता एक तर वाढवणचा जो इश्यू आहे, तर आता वाढवणच्या इश्यूमध्ये लोकांची मतं काय आहे ते जाणून घेणं आवश्यक आहे. या ठिकाणच्या आदिवासींचं आणि इथल्या लोकांचं काय म्हणणं आहे ते सरकारने ऐकणं आवश्यक आहे. एकदा मुख्यमंत्र्यांच्या सोबत बैठक झालेली आहे, त्याच्यातून काय अजून सगळ्यांना समाधान झालेलं नाही आहे. त्यामुळे मी देवेंद्रजींना पण सांगणार आहे की मी आज पालघरमध्ये जाऊन आलेलो आहे आणि लोकांच्या भावना अशाच आहेत की वाढवणचा प्रोजेक्ट झाला तर आमचे मासेमारी उद्योग थांबणार आहे. त्यानंतर आम्हाला आमचं जे भविष्य आहे ते आराम दिली राहणार आहे. आम्हाला उत्पादन साधन राहणार नाही आहे. त्यामुळे त्यांच्या मागण्यांचा विचार होणं अत्यंत आवश्यक आहे. ज्यावेळेला माननीय प्रधानमंत्र्यांनी याचं भूमिपूजनासाठी ते आले होते, त्यावेळेला हे जे पोर्ट आहे, बंदर आहे, ते आशिया खंडाचं सर्वात मोठं बंदर राहणार आहे. त्यामध्ये जवळजवळ 70,000 कोटी रुपयेही त्यामध्ये एक्सपेंड होणार आहे आणि 10 लाख लोकांना रोजगार मिळणार आहे अशी माहिती तशी आहे. पण तरी अजून एकदा मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली पाहिजे आणि मी सुद्धा प्रधानमंत्र्यांच्या कानावर घालणार आहे. या ठिकाणच्या लोकांची अशा मागणी आहे, याचं समाधान करून हा प्रोजेक्ट पुढे घेऊन जाणं आवश्यक आहे. त्यासाठी त्यांच्याकडे काय मागणी आहेत, मासेमारीची काय अडचण येत असेल तर त्यांना दुसरा उद्योग टाकून देण्यासाठी काय प्रोजेक्ट राहणार आहे, ज्या लोकांची गरज राहणार आहे त्यांना कुठे त्यांना पुरवठा होणार आहे, त्यांच्या मुलांना चांगल्या परवडून नोकऱ्या मिळणार आहेत की नाही, किंवा आणि त्यांना उद्योग टाकण्यासाठी काय आपल्याला मदत करता येऊ शकेल. तर अशा या सगळ्या काही गोष्टींचा विचार करून मला वाटतं हा प्रोजेक्ट होणं अत्यंत आवश्यक आहे. ज्या पक्षासोबत आहे, ज्या एनडीएमध्ये मी आहे, तर आज देशामध्ये एनडीएची ताकद मोठ्या प्रमाणामध्ये वाढली आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देश विकासाच्या दिशेने पुढे जात आहे. आपल्या देशाची इकॉनॉमी 4 नंबरवर आलेली आहे. सध्या पेट्रोलचे डिझेलचे भाव वाढल्यामुळं या ठिकाणी महागाई वाढत आहे, ही गोष्ट खरी आहे. सरकारचा उद्देश आम आदमीला लोकांना त्रास देणं हा अजिबात नाही. पण अनेक आमचं सरकार आल्यापासून मला वाटतं एकदाही पेट्रोल डिझेलमध्ये वाढ झालेली नाही आहे. पण सध्याची इकॉनॉमी अमेरिका आणि इराणच्या युद्धामुळं सगळी अडचण झालेली असल्यामुळं पेट्रोल डिझेलमध्ये वाढ झालेली आहे आणि ती कमी करण्यासाठी पुढे काय करता येऊ शकेल, सर्वसामान्य लोकांना त्याचा त्रास होणार नाही यासाठी काय करता येऊ शकेल, यासाठी नक्की भारत सरकार विचार करणार आहे. आज तर काय भाव जवळजवळ 7.5 रुपये एकदम वाढलेले आहे. त्यामुळे पेट्रोल डिझेलचे भाव वाढले की ट्रान्सपोर्टेशनचे भाव वाढतात, सगळ्या वस्तूंचे भाव वाढतात, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळं नक्की याच्यातून काय मार्ग करता येऊ शकेल हा प्रयत्न नक्की सरकारच्या वतीने होणार आहे. आता एनडीएमध्ये आहे, तर आता माझा पक्ष एनडीएमध्ये आहे आणि मला दिल्लीमध्ये जाण्याची संधी मिळाल्यामुळे आपला पक्ष देशाच्या 28 राज्यामध्ये आमच्या शाखा आहेत, 8 केंद्रशासित प्रदेशामध्ये आपल्या शाखा आहेत, अंदमान निकोबारला आपला पक्ष आहे, लक्षद्वीपला आहे, दादरा नगर हवेलीला आहे, दीव दमणला आहे, आणि ज्या ज्या ठिकाणी केंद्रशासित प्रदेश आहेत त्या ठिकाणी आहे. आणि नॉर्थ ईस्टमध्ये आरपीआय पूर्वीचा नव्हता. मी आरपीआयचा अध्यक्ष झाल्यापासून नॉर्थ ईस्ट मधले जे 8 राज्य आहे त्याच्यामध्ये आसाम आहे, मेघालय आहे, मिझोराम आहे, अरुणाचल आहे, त्रिपुरा आहे, सिक्कीम आहे, नागालँड आहे, मणिपूर आहे, अशा ज्या राज्यामध्ये सर्व राज्यामध्ये आपल्या पक्षाच्या शाखा आहेत. 2 राज्यामध्ये आपला पक्ष रिकग्नाइज आहे. आपला नागालँडमध्ये आपल्या पक्षाचे 2 आमदार आहेत आणि मणिपूरमध्ये आपल्या पक्षाच्या उमेदवाराला लोकसभेमध्ये 1.5 लाख मतं मिळाली होती. कारण 2 राज्यांमध्ये आपल्या पक्षाला गन्ना किसानी समोर मिळालेला आहे आणि 2 राज्यामध्ये जर आपला पक्ष रिकग्नाइज झाला तर सध्या देशामध्ये 4च पक्ष मला वाटतं रिकग्नाइज आहे. त्यामध्ये बीजेपी नंबर 1 ला आहे, काँग्रेस नंबर 2 ला आहे, आम आदमी पार्टी नंबर 3 ला आहे आणि बसपा नंबर 4 ला आहे.
पण आता बसपा नक्की नॅशनल पार्टीचा दर्जा आहे की नाही आता मला माहीत नाही आहे. पण जरी तो बसप असलाही तरी आमच्या पक्षाला दोन राज्यामध्ये जर आम्हाला 6% मतं मिळाली तर आपला पक्ष राष्ट्रीय पक्ष म्हणून त्याला मान्यता मिळेल. त्यामुळं माझा प्रयत्न नक्कीच असा आहे की दलितांचे प्रश्न आहेत, गरिबांचे प्रश्न आहेत, या प्रश्नांसाठी जेवढं करणं शक्य आहे तेवढं करण्याचा प्रयत्न राहणार आहे. पण माझं आता आपल्या कार्यकर्त्यांना माझं नम्र निवेदन आहे की आमचा पक्ष अजून पॉलिटिकल बनत नाही आहे. म्हणजे नगरपालिका आहे, महानगरपालिका आहे, जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे, ग्रामपंचायत आहे. या ठिकाणी निवडणूक लढण्याची तयारी कार्यकर्त्यांनी पहिल्यापासून केली पाहिजे. आणि त्या ठिकाणी आपलं जर समजा बीजेपी सोबत झाला नाही तर स्वतःच्या बळावर सुद्धा अनेक ठिकाणी आपले पॅनल उभे केले पाहिजे आणि काही जागा निवडून आणण्याचा प्रयत्न करणं आवश्यक आहे. मी कार्यकर्त्यांनी हे सांगितलंय की आपली आरपीआयची शाखा ही फक्त बौद्धवाड्यामध्ये असता कामा नये. तर ती शाखा आपली गावची शाखा असली पाहिजे, गावाची शाखा असली पाहिजे आणि त्या शाखेमध्ये दलित आहेत, बौद्ध आहेत, मातंग आहेत, आदिवासी समाज आहे, मराठा समाज आहे, ओबीसी समाज आहे, मुस्लिम समाज आहेत, अशा सगळ्यांना घेऊन ती शाखा तिथे असली पाहिजे. असा एक भविष्य काळामध्ये अशी बांधणी होणं अत्यंत आवश्यक आहे.